हे गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती. महालक्ष्मींचं जेवण होतं, तर त्यासाठी आम्ही गेलो होतो लोकांना सांगायला आजूबाजूच्या. तर जाता जाता मला हे भुतिया बंगला दिसला होता, भयानक वाटत होता. त्याच्यानंतर रात्री तयार वगैरे झाले सगळेजण आणि सगळेजण आरती करत होते. तर मला हे गोल्डन अपॉर्च्युनिटी भेटली होती आरती करायची महालक्ष्मींची. त्याच्यानं आरती वगैरे केली, जेवण सुरू झाले होते, सर्वजण जेवायला बसले होते. मग थोडे वाढणं वगैरे करून टाकले आणि बस तेवढंच. मग काही जास्त शूट करायला भेटला नाही. हा होता नेक्स्ट डेचा व्हिडिओ, जे की आमची जाण्याची तयारी चालू होती. सकाळी नाही बरं, संध्याकाळी. तर इकडे पॅकिंग करत होतो, हे सगळे मला बाय बाय करत होते. नेंदा खुशी होत होती मी चालली म्हणून, बघू शकता. फायनली आमची जाण्याची वेळ आली होती. सगळेजण आम्हाला टाटा बाय बाय करायला आले होते. तर आम्ही निघालो होतो रेल्वे स्टेशन जायला आणि स्टेशनवर गेल्यावर माहीत पडलं का ट्रेनच नाही आहे. बाई पचका झाला. घरी परत वापस आलो, मग बोर होऊन राहिलं होतं. तर म्हटलं चला कुठेतरी बाहेर जावं. तर हे रस्त्यामध्ये बा काहीतरी दिसलं, मला आठवत नाही याला काय म्हणते. तर मग पोचली होती मी झुडिओमध्ये आणि भाई सगळ्यात दुनियातलं जे बोगस कलेक्शन असेल ते होतं ह्या अकोल्यातल्या झुडिओमध्ये. एकही चांगलं म्हणजे कपडे नाही, चप्पल नाही, काहीच तिथं चांगलं नाही होतं. इतकं बोगस क्वालिटीचं. आणि त्याची प्राइस बघू शकता. हे बर्डीत 200 रुपयाचा 100 रुपयाचा टॉप भेटणार आहे, इथं पहा 499 रुपये. त्याच्यानंतर पोतीर टॉप आणखी समोर होते, ते पाहू शकता. ते पण जास्तीत जास्त 200-300 रुपयाचं भेटू शकते म्हणा, पण त्याच्यावरही 499 रुपये प्राइस होती. भाई लुटणं आहे. क्वालिटी तर बिलकुल देत नाही. त्याच्यात प्राइस बघू शकता. म्हटलं जाऊ दे, तिकडे खड्ड्यात समोर होतं पॅन्टालून्स मॉल, म्हटलं तिथेही जा, पण बस जाऊ दे म्हटलं. बाई इथं प्राइसही बहुत आहे आणि क्वालिटी येत नाही. चौपाटीवर गेलो आणि चौपाटीवर पण भाई टेस्ट नाही, बिलकुल खराब टेस्ट होती या मोमोजची वगैरे. सगळ्यात चांगली टेस्ट होती फक्त 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 कोल्ड कॉफीची, जे मला खूप जास्त आवडली होती. थोडी थंडी होती पण मस्त होती. काहीतरी 60-65 रुपयामध्येच भेटत होतं, पण भाई खूप छान टेस्ट होती. त्याच्यानंतर हा होता तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो होतो जायसाठी आमच्या गावाला. तर डायरेक्ट वरुडची ट्रेन सुटली होती, तर अमरावतीची ट्रेन घेतली. अमरावतीमध्ये बघू शकता किती छान झालं होतं हे तिकीटचं सगळं हॉल. मग आमची ट्रेन होती 1 वाजता. आम्ही 2-3 तास टाइमपास केला, जेवण वगैरे केलं. फायनली 1 वाजता आमची ट्रेन आली होती. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गाईज, बाय अकोला.